सो आता जो पॉइंट आहे तो म्हणजे पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. मागे आपण काय बघितले तर पॉवर प्लांट बेस्ड ऑन थर्मल एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी कसा युजफुल आहे बघा. सो इथे फक्त तिथे आपण काय वापरलेलं, थर्मल एनर्जी वापरलेली, विच इज ऑप्टेन फ्रॉम द बर्निंग ऑफ द कोल. ओके, त्या जागी फक्त इथे आपल्याला काय वापरायची आहे, आता न्यूक्लिअर एनर्जी वापरायची आहे. बाकी याच्यामध्ये सगळं काय राहणार आहे, सेम राहणार आहे, मेकॅनिझम वगैरे सेम असणार. फक्त सोर्स ऑफ एनर्जी जो मिळतो फॉर द मुवमेंट ऑफ टर्बाईन, तो फक्त काय होणार आहे, चेंज होणार आहे. So in the power plant based on nuclear energy also, steam turbine is used to rotate the generator. Okay, here also same steam turbine जो आहे तोच यूज केला जातो रोटेट करण्यासाठी जनरेटर मध्ये. ओके, so however here the energy released by the fission of nuclei of atoms like uranium and plutonium is used to generate the steam ऑफ हाय टेम्परेचर अँड प्रेशर. बघा इथे काय केलं जातं, बघा एनर्जी रिलीज होते. बघा काही एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी म्हटलंय कायला, तर काही ॲटम्स आहेत बघा, युरॅनियम. ओके, युरॅनियम हे रेडिओ ऍक्टिव्ह ॲटम्स आहेत. आणि प्लुटोनियम यांचं ज्यावेळी काय होईल, फिशन होईल. प्लुटोनियम यांचं फिशन म्हणजे काय बघा, यांचा एखादा मॉलिक्यूल समजा असेल तर तो त्याचे काय होतात, आपण त्यांना म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं तर त्याचं फ्रॅगमेंटेशन होतं. म्हणजे ह्याच्या ॲटमचं, म्हणजे समजा हा आहे तुमचा युरॅनियम, तर युरॅनियम 235 असा याचा ॲटॉमिक नंबर आहे. मग याच्यामध्ये काय होतं, असे फ्रॅगमेंट्स होतात या न्यूक्लियाचे खूप, म्हणजे छोटे छोटे न्यूक्लियाय तयार होतात ना. आपण समजा आता एखाद्या पदार्थाचे, एखाद्या पार्टिकल्सचे समजा आपण पीसेस पीसेस कसे पार्ट तयार होणार, तसे पार्ट तयार होतात. पण याच्यामध्ये वेगळी प्रोसेस असते. ओके, म्हणजे हे सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये तुम्हाला लक्षात यावं म्हणून. म्हणजे फिशन, फिशन म्हणजे ब्रेकडाऊन, आणि फ्युजन म्हणजे काय, युनियन. ओके, न्यूक्लिअर एनर्जी फ्युजन मध्ये, फ्युजन ही पण प्रोसेस न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत होते ॲज वेल एज फिशन. ओके, मग काय होतं ह्या केसमध्ये, तर फिशन होतं. फिशन म्हणजे काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं, ब्रेकडाऊन होतं ह्या न्यूक्लियाचं. सो फिशन ऑफ द न्यूक्लियाय लाईक युरॅनियम अँड प्लुटोनियम इज यूज टू जनरेट द स्टीम. आता ह्याच्यापासून जी एनर्जी रिलीज होते, असे फ्रॅगमेंट किंवा पार्टिकल्स तयार झाल्यामुळे किंवा फ्रॅगमेंटेशन फिशन झाल्यामुळे जी एनर्जी तयार होते, जी न्यूक्लिअर एनर्जी तयार होते, ती एनर्जी आता यूज केली जाते टू जनरेट द स्टीम. आता आपण बघितलेलं मग जी कोल पासून एनर्जी मिळत होती, ती हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर स्टीम तयार करण्यासाठी यूज केली गेली. सो ही जी स्टीम यूज केली ती आता काय करते बघा, द एनर्जी इन द स्टीम रोटेट द टर्बाईन. आता ही स्टीम काय करते, टर्बाईनला रोटेट करते, रोटेट द टर्बाईन, अँड विच इन टर्न ड्राईव्स द जनरेटर प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, आणि मग जनरेटर मधून इलेक्ट्रिसिटी तयार होते. ह्या सो इथे न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन. आता न्यूक्लिअर फिशन काय असंच होत नाही, म्हणजे आता बर्निंग ऑफ कोल पण ओपनली होत नाही, पण ही जी प्रोसेस आहे काय, तर न्यूक्लिअर फिशनची जो न्यूक्लिअर रिॲक्टर लागतो त्याला एक वेल डेव्हलप रिॲक्टर असतो, आणि त्याची म्हणजे एकदम खूप मोठा असतो रिॲक्टर, त्याच्या वॉल्समध्ये त्याला खूप प्रोटेक्शन दिलेलं असतं. सो न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिशन, त्या ठिकाणी काय होणार, न्यूक्लिअर फिशन होणार. आता फ्यूल काय वापरलं इथे आपण, त्या ठिकाणी कोण होतं, या ठिकाणी युरेनियम और प्लुटोनियम. त्यानंतर बघा सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर. इथे सिस्टीम असणार आहे काही तुमची स्टीम जनरेशनसाठी फ्रॉम द वॉटर. त्यानंतर स्टीम टर्बाईनला रोटेट होणार, जनरेटरमध्ये जाणार, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. आणि इथे जे स्टीम टर्बाईन मधून सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू द वॉटर. आता इथे स्टीम कूल होणार, त्याच्यासारखं स्टीम जी कूल झाली त्याचं वॉटर होणार, आणि ते अगेन रिसायकल केलं जाणार यामध्ये. ओके, सो दस हेअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. आता ह्या ठिकाणी त्या ठिकाणी कोलमध्ये थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, while in this case nuclear energy is converted into the electrical energy. So thermal energy is कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे थर्मल एनर्जी जी आहे इथे मिळालेली आपल्याला, ती कन्वर्ट केली गेली कायनेटिक एनर्जी इन स्टीम आणि कायनेटिक एनर्जी. आता ही थर्मल एनर्जी न्यूक्लिअर न्यूक्लिअर फ्युजन मध्ये मिळालेली आहे, ती थर्मल एनर्जी बर्निंग ऑफ कोल मध्ये मिळाली होती, ती कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी मिळाली स्टीमला, ती कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन मध्ये, आणि त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली. सो हेच सांगायचे. सो द स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी शोन इन द फिगर. ह्या दोन फिगर, म्हणजे ही फिगर आहे ती कन्व्हर्जन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि ही ऍक्च्युअल जनरेटरमध्ये कसं वर्किंग होते त्याचे फ्लो शीट आहे. ओके,
ह्याचं आपण कन्स्ट्रक्शन बघूया. आता हा पुढचा पॉईंट दिलाय तुम्हाला, तो म्हणजे हाऊ डज न्यूक्लिअर फिशन टेक्स प्लेस, म्हणजे न्यूक्लिअर फिशन कसं होतं एक्झॅक्टली ते दिलंय. So when the neutron is bombarded an atom of uranium U-35. So uranium बघा, uranium U-35 वरती ज्यावेळी न्यूट्रॉन एक बंबार्ड करू आपण, न्यूट्रॉन बंबार्ड म्हणजे त्याच्यावर जाऊन आदळतो ज्यावेळी न्यूट्रॉन, इट ऍब्सॉर्ब द न्यूट्रॉन अँड कन्वर्ट इट इनटू इट्स आयसोटोप. ओके, त्यावेळी तो काय करतो, युरेनियम ऍब्सॉर्ब करतो न्यूट्रॉन आणि तो कन्वर्ट होतो त्याच्या आयसोटोप्समध्ये. आयसोटोप्समध्ये काय असतं, यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबर डिफरंट असतो, ॲटॉमिक नंबर सेम असतो पण मास नंबर डिफरंट असतो. आता इथे U36 आणि U36 असे दोन आयसोटोप्स आहेत. त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे. ओके, तर त्याच्या आयसोटोप्स मध्ये कन्वर्ट होतो. आयसोटोप्स, ओके, आयसोटोप्स लक्षात येते ना, आयसोटोप आर द सबस्टन्सेस ऑफ isotopes are the substances of the same compound in which atomic number is same while atomic mass number is different. So इथे दोन आयसोटोप तयार होतात युरेनियमचे. U236 फ्रॉम U235. ओके, पुढे काय होतं बघा, U236 is highly extremely unstable, convert into atom of barium and krypton. आता हा जो असतो ना तो खूप अनस्टेबल असतो, मग हा बेरियम मध्ये आणि दुसरा क्रिप्टॉन मध्ये कन्वर्ट होतो, अशा दोन ॲटम मध्ये थ्रू अ प्रोसेस कॉल्ड ॲज अ फिशन, रिलीजिंग थ्री न्यूट्रॉन्स ऑफ 200 मेगावोल्ट एनर्जी. आता हा काय करतो, युरेनियम 236 जो असतो ना तो अनस्टेबल असल्यामुळे बेरियम आणि क्रिप्टॉन रिलीज करतो, ॲज वेल ॲज 3 न्यूट्रॉन्स पण रिलीज करतो हा. आणि विथ किती एनर्जी आहे बघा, 200 मेगावोल्ट एनर्जी. दिस 3 न्यूट्रॉन्स generated in the process causes fission of the uranium-235 atoms releasing more energy. बघा आता इथे 3 न्यूट्रॉन्स ऑलरेडी तयार झाले, मग हे 3 न्यूट्रॉन्स काय करणार तर पुन्हा जाऊन युरेनियम 235 ला काय करणार, 235 वर अटॅक करणार आणि त्याच्यापासून पुन्हा काय करणार तर हे दोन आयसोटोप्स तयार करणार आणि अशी चेन रिएक्शन काय होणार आहे, सुरू होणार आहे. ओके, सो द न्यूट्रॉन्स रिलीज इन दिस रिएक्शन सो द neutrons released in this reaction release more energy to the fission of more uranium nuclei. बघ कायम इथे 3 न्यूट्रॉन तयार होणार आहे, म्हणजे ही रिएक्शन काय होणार, कंटिन्युअसली सुरू राहणार. Okay, so this process of fission of uranium-235 atom continue and it's called as a chain reaction. आणि ही कंटिन्यू होत राहणार आहे म्हणजे याला म्हटलंय चेन रिएक्शन. इन द न्यूक्लियर पॉवर प्लांट अ कंट्रोल चेन रिएक्शन इज results in release of thermal energy which is used for electric energy generation. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये कंट्रोल न्यूक्लिअर एनर्जी जनरेट केली जाते, कंट्रोल असतं तिथे सगळे पॅरामीटर्स कंट्रोल केलेले असतात. ओके, सो हे तुम्हाला सांगितले की एक्झॅक्टली न्यूक्लिअर फिशन कसं होतं, म्हणजे पहिला याच्यामध्ये युरेनियम 235 असेल त्यानंतर त्याला न्यूट्रॉन बंबार्ड केल्यावर त्याचे दोन आयसोटोप 236 आणि 236 दुसरा. आता याच्यातला जो 236 असतो आयसोटोप तो काय असतो, खूप कन्वर्ट इनटू इट्स आयसोटोप्स. 236 खूप तयार होतात याच्यापासून, म्हणजे जेवढे युरेनियम असतील तेवढे 236 आयसोटोप तयार होणार. मग हा जो असतो अनस्टेबल असतो, मग 236 पासून अगेन आपल्याला काय कोणते दोन ॲटम मिळतात तर बेरियम आणि क्रिप्टॉन मिळतात, ॲज वेल ॲज 3 न्यूट्रॉन मिळतात. ओके, हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथे 236 त्याच्यापासून एका साईडला तुम्हाला बेरियम मिळेल, एका साईडला तुम्हाला क्रिप्टॉन मिळेल आणि एका साईडला 3 न्यूट्रॉन्स मिळतील, जे की अगेन रिॲक्शन पुढे सुरू ठेवतील. सो दिस इज अ चेन रिॲक्शन. ओके, सो इथे तुम्हाला दिले बघा चेन रिॲक्शन कशी होती. आता आपण मागे बघा कन्स्ट्रक्शन बघितलंय, म्हणजे ज्यावेळी कोल वापरू आपण ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर रोटेटिंग टर्बाईन, तसं ते आपण कन्स्ट्रक्शन बघितलं कसं होतं, तसंच कन्स्ट्रक्शन आहे हे पण. स्कीमॅटिक डायग्रॅम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट, म्हणजे ही स्कीमॅटिक डायग्रॅम दिली की न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसा असतो एक्झॅक्टली आणि कशी एनर्जी जनरेट होईल. जसं बघा, अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फोसाईल फ्यूल लाईक कोल यूज करत नाही. देअरफॉर प्रॉब्लेम लाईक एअर पोल्युशन डू नॉट ऑकर. इथे एअर पोल्युशनचा काही प्रॉब्लेम नाही पण सम अदर प्रॉब्लेम्स मे बी देअर.
Okay, so also if sufficient nuclear fuel is available, this is a good source of electrical energy. म्हणजे जर सफिशियंट अमाऊंट मध्ये जर न्यूक्लिअर फ्युएल असेल अवेलेबल, तर मग इट इज अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. हाउएव्हर देअर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. आता तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन त्यांनी दिलं नाहीये, पण इथे बघा, हा जो आहे तो न्यूक्लिअर रिएक्टर आहे, म्हणजे असा फक्त दिसतोय तुम्हाला एक तो. ओके, मी झूम करते बघा. हा जो दिसतोय तो न्यूक्लिअर रिएक्टर आहे, हा आतला आहे तो. ओके, ह्या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये कंट्रोल पॉइंट्स म्हणजे सगळे कंट्रोल कंडिशन्स आहेत, आणि ह्या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये न्यूक्लिअर फिशन होणार आहे एक्झॅक्टली. त्यानंतर इथून हे जाणार आहेत, हे सगळे जाणार आहेत, म्हणजे बघा इथून एरो दाखवले आहेत त्यांनी. ह्या एरो थ्रू ते जाणार आहेत कुठे, हे बॅक एरो आहेत, इथून ह्या एरो थ्रू तो जाणार आहे ह्या बॉयलर मध्ये. मग बॉयलर मध्ये काय होणार, वॉटर बॉईल केलं जाणार. वॉटर बॉईल करून बघा इथे एरो दिसतो, हा जाणार हे वॉटर जाणार टर्बाईन मध्ये, म्हणजे टर्बाईनला रोटेट करणार. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर स्टीम होणार तयार याची वॉटरची, आणि ती टर्बाईनला रोटेट करून ते जनरेटर आहे तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होईल. त्यानंतर इथे जे कूल होतंय बघा पाणी, म्हणजे इथे खाली येते बघा, जे कूल स्टीम असणार, म्हणजे स्टीम जी कूल होणार, ज्या स्टीमचा प्रेशर आणि कमी होणार काम केल्यानंतर, त्याचं काम झाल्यावर स्टीमचं प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होणार. सो हे कुठे येणार आहे, ह्या येणार वॉर्म वॉटरमध्ये. आणि पुन्हा हे जे आहे ते इकडे जाणार आहे, पहिली स्टीम कूलिंग वॉटर आहे, इथे वॉटर कूल होणार, पुन्हा वॉटर अगेन ह्या इथे येणार, इथे कंडेन्सर मध्ये कंडेन्स होऊन पुन्हा ते कुठे जाणार आहे, बॉयलर मध्ये जाणार आहे अगेन, आणि इथे अगेन वॉटर काय केलं जाणार आहे, हीट केलं जाणार आहे. असं वॉटरचं रिसायकलिंग होणार आहे. सो असं जनरल कन्स्ट्रक्शन असतं. आणि हे जे असतं म्हणजे आता बॉयलर आणि न्यूक्लिअर रिएक्टर हे कुठे बघा असे पॅक केलेले आहेत, म्हणजे हे आयसोलेटेड असतात, म्हणजे ह्या सगळ्यापासून असं नाही, पण जनरली यांना जास्त प्रोटेक्शन दिलेलं असतं, कारण इथे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहे. आता याचे प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो प्रॉब्लेम काय बघा, द प्रॉब्लेम आफ्टर द प्रोडक्ट आफ्टर फिशन ऑफ न्यूक्लिअर फ्युल आर ऑल्सो रेडिएक्टिव्ह अँड इमिट्स हार्मफुल रेडिएशन. म्हणजे आता आपण सांगितलं की युरेनियम पासून क्रिप्टॉन आणि बेरियम तयार झाले, पण हे जे आहेत ते पण अगेन रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे काय होणार की त्यांच्यामध्ये रेडिएशन इमिट करण्याची ॲबिलिटी आहे, म्हणजे बेरियम जो तयार झाला आणि क्रिप्टॉन तयार झाला ते अगेन रेडिएशन इमिट करणार. ओके, म्हणजे हे हार्मफुल आहे. सो बघा, द प्रोडक्ट्स आर ऑल्सो कॉल्ड एज न्यूक्लिअर वेस्ट. म्हणून या प्रोडक्टना काय म्हणतात, ह्यांचा काही उपयोग नाही आहे आपल्याला, हे उलट काय करणार, रेडिएशन इमिट करणार. सो प्रोडक्ट आर कॉल्ड एज अ न्यूक्लिअर वेस्ट. How to dispose the nuclear waste safely is a big challenge before the scientist. म्हणजे न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोज करणं हे एवढी इझी गोष्ट नाहीये, त्याच्यामध्ये पुन्हा रिक्स आहे, कारण ते इमिट्स करत असणार रेडिएशन. कारण ते काय करत असणार आहेत, इमिट्स करत असणार रेडिएशन कंटिन्युअसली. त्यामुळे असं नाहीये की त्यांना बाहेर काढून काहीतरी त्यांचं आपण डिस्पोजल करू शकतो. जर त्यांना काही सोर्स एवढे डेंजरस आहेत की म्हणजे त्याच्या आपण फूटवर एवढ्या अंतरावर पण आपण त्याच्या राहू शकत नाही, एवढे डेंजरस आहेत सोर्स हे रेडिएशनचे सोर्स. त्यामुळे तो यांचा डिस्पोजलचा एक प्रॉब्लेम आहे. ॲज वेल एज अन ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी फेटल. जर एखादा ॲक्सिडेंट झाला इन केस, तसं कधीच होत नाही, कारण त्यांनी खूप सेफ्टी असते, खूप सेफ्टी म्हणजे खूप सेफ्टी असते त्यांच्यामध्ये, त्यांच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये. आणि अन ॲक्सिडेंट्स इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कॅन बी व्हेरी फेटल, खूप फेटल असू शकतो. सो दिस इज बिकॉज द ॲक्सिडेंट्स मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन्स. कारण रेडिएशन्स इमिट होतात, त्यामुळे ॲटोमॅटिकली तिथे अल्टिमेटली इट लीड्स द डेथच होणार, बाकी काहीच नाही मधली स्टेज. सो दिस इज, आता तुम्ही हे पॉवर प्लांट बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये BRC सेंटरला आहेत, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला. तिथे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, ते म्हणजे त्यांचा ओपन डे ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही नक्कीच विजिट करू शकता BRCला. सो द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता पुढचा जो पॉइंट आहे तो बघा, पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. म्हणजे आता इथे पण पॉवर जनरेशन केलं जाते बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅस पासून इथे एनर्जी मिळवली जाते. सो इन दिस प्लांट द टर्बाईन इज रन बाय गॅस
biogas at a very high temperature and pressure generated by combustion of natural gas. म्हणजे इथे गॅस ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणजे इथे गॅस मधून जी एनर्जी मिळते ना ती यूज केली जाते फॉर द रोटेशन ऑफ टर्बाईन. ओके, मगाशी आपण काय बघितलं, न्यूक्लिअर एनर्जी बघितली आणि नंतर त्याने बॉईल करून आपल्याला ती हाय प्रेशर आणि हाय स्टीम तिथे मिळत होती आणि त्याच्यापासून काय होत होतं, आपली एनर्जी जनरेट होत होती. पण या केसमध्ये काय बघा, इन दिस प्लांट टर्बाईन इज रन बाय अ गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड बाय कंबशन ऑफ नॅचरल गॅस. म्हणजे नॅचरल गॅसचं काय केलं जातं, कंबशन केलं जातं. सो नॅचरल गॅसचं कंबशन केल्यावर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर गॅस तयार होतो आणि जो की युजफुल आहे फॉर द रोटेशन ऑफ द टर्बाईन अँड अल्टिमेटली लीड्स द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. सो फ्लोचार्ट तुम्हाला दिले बघा, कंबशन ऑफ प्रेशराइज एअर. प्रेशराइज एअरचं कंबशन केलं, एअरला प्रेशरच दिलं पाहिजे, नाहीतर कंबशन होणार नाही. सो कंबशन ऑफ द कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. सॉरी आधी काय केलं, कॉम्प्रेस केलं एअरला, प्रेशराइज केलं म्हणजे कॉम्प्रेसर लावला इथे, कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. त्यानंतर इथे आहे पुढे कंबशन चेंबर, म्हणजे ज्या ठिकाणी कंबशन केलं म्हणजे त्या ठिकाणी नॅचरल गॅसचं कंबशन केलं, तर सोर्स काय आहे, नॅचरल गॅस. त्यानंतर बघा गॅस टर्बाईन, पुढे गॅस टर्बाईन आहे म्हणजे जो टर्बाईन गॅसवर रोटेट होणार. त्यानंतर पुढे जनरेटर आणि त्यानंतर पुढे इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार. ते आपण सिम्पल आहे, बघायसारखंच आहे, फक्त इथे बॉयलर वगैरे नाही, इथे आपल्याला बॉईल करायचं नाही इथे वॉटर, इथे आपल्याला डायरेक्टली गॅस टर्बाईन यूज करणार आहोत आपण. सो देअर आर 3 मेन सेक्शन इन दिस टाइप ऑफ प्लांट. प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस इनटू द कंबशन चेंबर. कॉम्प्रेसरने ते काय केलं आता, म्हणजे जी एअर असते ना ती कंबशन चेंबरमध्ये इंजेक्ट केली जाते थ्रू द कॉम्प्रेसर. इन द कंबशन चेंबर द नॅचरल गॅस इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ एअर. म्हणजे जी प्रेशराइज एअर आहे ना पहिली, ती आपण जी केली आहे ती, म्हणजे जी कॉम्प्रेसरने लावून आपण प्रेशराइज एअर केली, ती एअर आता कंबशन चेंबरमध्ये येते आणि कंबशन चेंबरमध्ये ती प्रेशराइज एअर ॲज वेल ॲज नॅचरल गॅस असतो, ह्या दोघांचं काय केलं जातं, कंबशन केलं जातं. म्हणजे नॅचरल गॅसचं कंबशन इन द प्रेझेन्स ऑफ एअर केलं जातं आणि द गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड इन दिस चेंबर रन्स द टर्बाईन. आता हा गॅसचं काय होतं, टेम्परेचर वाढतं आणि प्रेशर वाढतं आणि त्यामुळे हा गॅस काय करतो, आता टर्बाईनला रोटेट करू शकतो आणि इन शॉर्ट इट प्रोड्युसेस द इलेक्ट्रिसिटी. लक्षात आलं, हे सिम्पल आहे मेकॅनिझम एकदम. फक्त इथे नॅचरल गॅसचं कंबशन केलं जातं, तिथे न्यूक्लिअर फिशन होत होतं आणि अगोदर काय होत होतं, कोलचं बर्निंग होत होतं. ओके, सो इथे बघा केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस, ही केमिकल एनर्जी आहे नॅचरल गॅस मधली, जी कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबशन ऑफ नॅचरल गॅस. जी केमिकल एनर्जी होती नॅचरल गॅस मधली ती कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबशन ऑफ नॅचरल गॅस. नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झाली फायनल. सो द इफिशियन्सी ऑफ दिस टाइप ऑफ पॉवर जनरेशन प्लांट इज हायर दॅन दॅट ऑफ पॉवर जनरेटेड प्लांट बेस्ड ऑन द कोल. म्हणजे कोलपेक्षा ह्याची इफिशियन्सी कशी आहे, जास्त आहे किंवा चांगली आहे. मोर एव्हर सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट इन रेस्पिरेशन. आता नॅचरल गॅस आहे तो, त्याच्यामध्ये सल्फर नाही आहे, त्यामुळे इन फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ पोल्युशन हा जो नॅचरल गॅस आहे किंवा हे जे आहे पॉवर प्लांट जनरेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅस, हे मोर इफिशियंट आहे दॅन द कोल. सो पोल्युशन कमी होतं. द स्कीमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज गिवन इन द फिगर. बघा इथे, सो इथे तुम्ही बघू शकता, इथे फ्यूल म्हणजे काय असणार आहे, तुमचा नॅचरल गॅस असणार आहे. इथे कंबशन चेंबर आहे बघा, हा रेड कलर मध्ये. सो इथे कंबशन चेंबर मध्ये काय होणार आहे, फ्यूल म्हणजे नॅचरल गॅस काय होणार, ते एअर बरोबर त्याचं कंबशन केलं जाणार. त्यानंतर हा नॅचरल गॅस विथ हाय टेम्परेचर अँड प्रेशर येणार आहे गॅस टर्बाईनकडे. हा एरो बघा खाली आहे, गॅस टर्बाईनकडे येणार, जो की टर्बाईनला रोटेट करणार. इमिशन ऑफ हॉट गॅसेस, आणि गॅस टर्बाईन मधून जे काही राहतं त्यांचं इमिशन होणारच. जसं तिथे कूल वॉटरचं इमिशन होत होतं बघा, तसं स्टीमचं इमिशन होत होतं, तसं इथे इमिशन ऑफ हॉट गॅसेस. आणि हा गॅस टर्बाईन काय करणार, पुढे जनरेटरला रोटेट करणार आणि जनरेटरला रोटेट करून पुढे त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळेल. सेम कन्स्ट्रक्शन आहे तिघांचंही, पण इथे फक्त फ्यूल आणि कंबशन चेंबर हे चेंज होतं. ओके, एवढं लक्षात ठेवा. सो दिस इज स्कीमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस.
हे एक्सप्लेनेशन लिहून ठेवा स्कीमॅटिकच्या, कारण हे तुम्हाला बुकमध्ये दिलं नाही, फक्त पहिल्या कोलच्या टाईपमध्ये दिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही ह्या उरलेल्या दोघांचं एक्सप्लेनेशन लिहून ठेवा. सो हे झाले तुमचे 3 पॉवर प्लांट. त्यानंतर एक पॉईंट दिलाय इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. आता त्यांच्यामध्ये रिलेशन दिले इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. Electricity generation is based on fossil fuels like coal, natural gas, and nuclear fuels like uranium, plutonium, and are not environmental friendly. ओके, हे जे आहेत ना इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण बघितलं, हे कोलवरती डिपेंड आहे, म्हणजे कोल एज अ सोर्स ऑफ एनर्जी, नॅचरल गॅस आहे आणि न्यूक्लिअर फ्युल्स आहेत लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम विच आर नॉट इन्व्हायरमेंटल फ्रेंडली. ते इन्व्हायरमेंटल फ्रेंडली नाही बिकॉज इट लीड्स टू द पोल्युशन. ओके, so it means that if electrical energy is generated using these fuels, it can lead to the environmental degradation. Okay, म्हणजे if we are using this continuously, then it will leads to the environmental degradation. ते होणारच आहे. ओके, सो त्यांनी बघा फर्स्ट दिलाय पॉइंट, वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ fossil fuels like coal and natural gas leads to the emission of certain gases and soot particles. आता गॅस पण इमिट होणार आहे आणि सूट पण इमिट होणार आहे. So this result in air pollution. त्यामध्ये एअर पोल्युशन leads to the formation of carbon monoxide. आता इनकम्प्लीट कंबशन म्हणजे काय होतं की कम्प्लीट कंबशन झालं तर बघा आपल्याला माहित आहे तुम्हाला की कंबशनची प्रोसेस, कंबशन मध्ये नेहमी CO2 तयार होतो आणि वॉटर तयार होते, ही कंबशनची कंप्लीट प्रोसेस आहे. बट इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स लीड्स द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड विच इज CO, नॉट CO2. सो कार्बन मोनॉक्साइड इज म्हणजे कार्बन मोनॉक्साइड इज मोर म्हणजे तो खूपच डेंजरस आहे इन्व्हायरमेंटला ॲज कम्पेअर टू कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड तर आहेच, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने कार्बन मोनॉक्साईडचे साईड इफेक्ट्स आहेत. ओके, so incomplete combustion leads to the formation of carbon monoxide. It adversely affect our health. ॲडव्हर्सली इफेक्ट करणारच आहे तो ह्युमन हेल्थवरती. कार्बन मोनॉक्साईड खूप ॲडव्हर्सली इफेक्ट करतो, कारण आपल्यामध्ये जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन दिस, आपल्यामध्ये जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे त्याची अफिनिटी कार्बन मोनॉक्साईडसाठी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. म्हणजे रादर ती पाहिजे कशासाठी आहे, ऑक्सिजनसाठी पाहिजे, पण ती कार्बन मोनॉक्साईडसाठी खूप जास्त आहे हिमोग्लोबिनची अफिनिटी. त्यामुळे ह्युमन बिंग वरती कार्बन मोनॉक्साईडचे खूप ॲडव्हर्स इफेक्ट होतात. सो इन्क्रीजिंग द बघा इट ॲडव्हर्सली अफेक्ट अवर हेल्थ. Increasing percentage of carbon dioxide in the air due to the burning of fuel affect environment severely. म्हणजे environment पण इफेक्ट होतो. The phenomena of global warming is an example of this. आता CO2 ची लेवल वाढली आहे, त्यामुळे पुन्हा आपल्याला हे माहित आहे की ग्लोबल वॉर्मिंगचे पण प्रॉब्लेम ग्लोबल पुढे येते. सो नायट्रोजन डायऑक्साईड जनरेटेड ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युल्स लाईक कोल, डिझेल, पेट्रोल एक्सेट्रा लीड टू द प्रॉब्लेम्स लाईक ऍसिड रेन. आता ज्यावेळी नायट्रोजन ऑक्साईड डायऑक्साईड तयार होतोय बर्निंग ऑफ फ्युलमुळे, तर नायट्रोजन डायऑक्साईडमुळे सुद्धा काय होत आहे तर ऍसिड रेनची ऍसिड रेन. आता नायट्रोजन डायऑक्साईड हा जो आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे तो पुन्हा वॉटर बरोबर कंबाईन होऊन नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड हे कंपोनंट तयार करतात. नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड विच लीड्स टू द ऍसिड रेन. आता हे ऍसिड रेनचे कंपोनंट्स आहेत नाही, त्यामुळे ऍसिड रेनचा पुन्हा ऍसिड रेन कशामुळे होतो, ऍसिड रेनचा मेन कॉज काय तर नायट्रोजन डायऑक्साईड. Soot particles generated due to the incomplete burning of fossil fuel causes air pollution. Soot particles it can lead to the problem related to respiratory system like asthma. Okay, so हे तुम्हाला दिले आणि कोलचे वगैरे काय इफेक्ट होतात ते दिले. Then the second, it took millions of years for the formation of fossil fuels like coal, crude oil and natural gases. म्हणजे हे जे कोल आहे किंवा क्रूड ऑइल आहे किंवा नॅचरल गॅसेस आहे हे तयार होण्यासाठी खूप वर्ष लागली आहेत. म्हणजे LPR सोर्सेस ऑफ दिस फ्युल्स आर ऑल्सो लिमिटेड, ते पण लिमिटेड आहे. सो दे आर गोइंग टू डिप्लीट इन फ्युचर. It is said that with the current speed of the use, the coal reserves in the world would last for another about 200 years, and so the natural gas reserves for about 200 to 300 years. म्हणजे त्यांनी एस्टिमेशन काढलंय की असाच जर यूज सुरू राहिला ना तर जे नॅचरल गॅसचे जे सोर्सेस आहेत ते पुढच्या 200 ते 300 वर्षापर्यंत राहतील
आणि कोलचे अबाउट 200 इयर्स पर्यंत राहतील, असं त्यांनी एक हे काढलेलं आहे. म्हणजे अशाच ह्याने जर सुरू राहिलं तर यूज त्याचा. सो हा पण एक काय आहे, हे दिस इज ऑल्सो टाईप ऑफ डिग्रेडेशन. ओके, म्हणजे त्यांचे साठे पण काय होणार आहे, कमी होणार. ते ऍक्च्युली तयार होण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला आहे, पण त्यांचे साठे मात्र लवकर काय होणार आहेत, डिप्लीट होणार आहेत. थर्ड काय तर वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम इन द यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी, लाईक डिस्पोजेबल ऑफ, म्हणजे डिस्पोजल कसं करायचं न्यूक्लिअर वेस्ट, अँड पॉसिबिलिटी ऑफ disaster due to the accident in the nuclear power plant. And considering all these points, it can be said that the energy generation from fossil fuel and nuclear fuels are not environmental friendly. म्हणजे fossil fuels पासून न्यूक्लिअर एनर्जी पासून एनर्जी मिळवणे, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवते, ते कसं आहे, थोडंसं डेंजरसच आहे. मग टुवर्ड्स एन्व्हायरमेंटल एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. मग ग्रीन एनर्जीच्या बाबतीत इथे दिलंय बघा, देअर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. इथे आहे ह्या बॉक्समध्ये, देअर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच avoids the above problem. सो वॉटर रिझर्वायर, विंड, सनलाइट आहे, बायोफ्युल्स आहेत, ऍटसेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ सच मेथड. The energy source used in such options such as water reservoir, wind, sunlight, biofuels are never ending. म्हणजे ग्रीन एनर्जी मध्ये कोणते सोर्स वापरले पाहिजे जे की नेव्हर एंडिंग आहे, जे की आपल्याला कायम अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल विंड आहे, सनलाइट आहे, बायोफ्युल्स आहेत, वॉटर आहे. सो moreover, use of these reservoir sources do not lead to the environmental problem discussed above. Therefore, electricity generation through these sources can be called as a environmental friendly. We can also call the energy generated by this process as the green energy. Looking at the problem in electricity generation using fuels like coal, natural gas, and nuclear fuels, the world is now heading towards environmental friendly energy, that is ग्रीन एनर्जी. म्हणून आपण ग्रीन एनर्जीच्या पाथने, म्हणजे ग्रीन एनर्जीसाठी आपण काय केले पाहिजे, खरोखरच त्याचा यूज केला पाहिजे, सो विच इज अ एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, जे की एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे. सो दिस इज अबाउट, म्हणजे तुम्हाला आता ग्रीन एनर्जीसाठी त्यांनी एक इंट्रोडक्शन दिलेली आहे इथे.